तर बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाही। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांचा दावा। देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा मुबलक साठा, कच्च्या तेलांचे दर प्रति बॅरल $100वर, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा परिणाम। इराण-इस्रायल युद्धासंदर्भात नवीन दिल्लीमध्ये आता बैठक संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडली बैठक। एनएससीए अजित डोवाल बैठकीला उपस्थित। युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर होणाऱ्या परिणामांची झाली चर्चा। मध्य पूर्वेतील तणावादरम्यान भारत शांततेच्या बाजूने। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन। अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता। भारताकडून भूमिका स्पष्ट। विरोधकांचं कृत्य निंदनीय, चर्चेत त्यांना काहीच रस नाही। जेपी नड्डा यांची टीका। तर विरोधकांना चर्चेत नाही तर गदारोळ माजवण्यात रस आहे, नड्डांचा हल्ला। युद्धामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। तर आखाती देशामध्ये 1 करोड भारतीय काम करतात। भारतीयांची सुरक्षा आखाती देशातील स्थितीवर अवलंबून। तणावाच्या परिस्थितीत काही भारतीयांचा मृत्यू तर काही जण बेपत्ता, खरगेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा जपली। युद्ध स्थिती दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। तर एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद, विरोधकांवर टीका। प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते। भारत अमेरिकेला गुलाम होताना दिसतोय, संजय राऊतांची टीका। तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नयेत, नवनाथ बन यांचं उत्तर। दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी उद्योगपती धीरज जैन मदतीला। धीरज जैन यांच्याकडून दुबईत भारतीयांच्या राहण्याची व्यवस्था, 250 भारतीयांची राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे। तर 500 जणांच्या मदतीची तयारी ठेवली। इस्रायल-इराण युद्धाचा पाकिस्तान बांगलादेशला मोठा फटका। पाकिस्तानात पेट्रोल 321 तर डिझेल 336 रुपयांवर। युद्धामुळे पाकिस्तान बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडली। इंधन दरामुळे कोरोना काळासारखे कडक निर्बंध लागण्याची शक्यता।